आजकाल सगळं डिजिटल झालंय, पण डिजिटल पेमेंट सेफ ठेवायला तुम्ही सावधान आहात का? युपीआय ट्रान्झॅक्शन एकदम फास्ट, इझी आणि कन्व्हिनियंट असतात, पण त्याच्याबरोबर सिक्युरिटी मेंटेन करणे ही सगळ्यात मोठी रेस्पॉन्सिबिलिटी आहे. फ्रॉडस्टर्स दिवस नवीन स्कॅम्स करतात आणि एकच लहान मिस्टेक मध्ये तुमचं हार्ड अर्न मनी गायब. म्हणूनच तुमच्या युपीआय पेमेंट सेफ ठेवायला मी घेऊन आलोय युपीआय सेफ्टी शील्ड टिप्स. पेमेंट करायच्या आधी समोरच्या व्यक्तीच्या आयडी प्रॉपरली चेक करा. चुकीच्या आयडीवर पैसे पाठवला तर परत मिळणार नाही, म्हणूनच डबल चेक करायला विसरू नका. युपीआय पिन फक्त ऑफिशियल पिन पेजवरच टाका आणि कोणालाही शेअर करू नका. हा तुमचा अकाउंटचा सिक्रेट कोड आहे, तो फक्त तुम्हाला माहिती असायला हवाय. लक्षात ठेवा, युपीआय पिन टाकल्यावर तुमच्या अकाउंटचे पैसे डेबिट होते. आणि हो, क्यूआर कोड पेमेंट करण्यासाठी असता, पैसे मिळण्यासाठी नाही. मग कोणीही तुम्हाला क्यूआर कोड पाठवले हे म्हणून की पैसे भेटल तर बिलकुल करू नका. तुम्ही जेव्हा पण पेमेंट करता SMS नोटिफिकेशन चेक करा. ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाला की नाही हे कन्फर्म करा. ह्याचा फायदा का म्हणजे अकाउंट मधील ट्रान्झॅक्शनवर आपला लक्ष राहील. जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन रिलेटेड काही कन्फ्युजन असले तर डायरेक्ट युपीआय मधील हेल्प सेक्शन वापरा. मला समजतंय ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, पण मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचा रिसेंट रेकॉर्डमध्ये कळलंय की 6 लाख जणांनी रिपोर्ट केलेली आहे युपीआय फ्रॉड केसेसचं, आणि सगळ्या केसेस मध्ये असली मिस्टेक खूप कॉमन आहे. त्यामुळे सावधान राहा, सिक्युअर ट्रान्झॅक्शन करा. आणखीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी जार ॲप मराठी फॉलो करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.